दिवस नाही तर वेळ होऊन जाईल. आपण जाऊ मस्त ब्लॉग शूट करू, मस्त मंदिरात जाऊ, मस्त फिरू मंदिर, एन्जॉय. ठीक आहे ठीक आहे. तर प्रथमेशला आज पण मी व्लॉग शूट करायला घेऊन चाललो आहे. तो खूप उत्साहित दिसत आहे. तर आज आम्ही चाललो आहे. कुठं चाललो आपण? मंदिरात. हा, मंदिरात चाललो आहे. पण कोणत्या मंदिरात चाललो आहे? गजानन महाराजाच्या, अजून गणेशच्या, नाही रे, कालच केला आपण गणेश मंदिराचं. साईबाबाच्या. साईबाबाच्या मंदिरात चाललो आहे. तर नेहमीप्रमाणे आमची आई कामच करत आहे. अजून बघू आता काय करायचं तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र मोहित, म्हणजे इट्स MTD. अजून कालचा व्हिडिओ मी शूट करून टाकला आहे, व्हिडिओवर यूट्यूबवर टाकला आहे. तर तो बघून घ्या. अजून आज आम्ही चाललो आहे साई मंदिर, अजून आपले गजानन महाराजाच्या मंदिराकडे. ठीक आहे. तर हा पण व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून बेल आयकॉन वाजून द्या, म्हणजे तो घंटा वाजून द्या, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहील. ठीक आहे. तर चला निघूया आपण साई मंदिराकडे. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो इकडे साईबाबाच्या मंदिराकडे. अजून आज तर गुरुवारचा दिवस आहे, तर पावन आहे. इकडे पुष्कळ भावी भक्तांची भीड दिसायला मिळणार मित्रांनो. तर समोर जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर अजून सबस्क्राईब करा. अजून बेल आयकॉन दाबायला नका विसरू. तर चला आता सगळ्यात पहिले तर स्टेबिलिटीसाठी लावू आपण गिम्बल, आणि नंतर आपण मंदिरचा बाहेरचा अजून आतल्या परिसराचा घेऊ व्हिडिओ. ठीक आहे. आताच मी गिम्बल लावणार होतो फोनला, तर माझ्या मित्राची भेट झाली आहे. हाय कर बाय, हाय कर. तर हा माझा जिमचा मित्र आहे. तर जिम सोडली का बाई तू? चालू आहे का? सकाळी येते की संध्याकाळी? आज कोणासोबत आला होता मग मंदिरात? एकटाच आला होता. मला वाटलं मैत्रिणीसोबत आला की काय म्हटलं. ठीक आहे ठीक आहे. तर चला आपण गिम्बल लावून घेऊ फोनला. अजून त्यानंतर व्हिडिओ शूट करून घेऊ पूर्ण प्रेमाशीचा. ठीक आहे. नमस्कार नमस्कार. साईराम साईराम. साईराम साईराम. कोण शूट? ब्लॉगिंग चालू आहे. वर्धेच्या साई मंदिराचं. हो, पूर्ण जेवढे वर्धेतले जेवढे मंदिरं आहे हो हो हो. त्याची ब्लॉगिंग चालू आहे. म्हणजे सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे ना भारतातल्या लोकांना, की म्हणजे वर्धेत पण साईबाबाचं मंदिर आहे, इकडे पण माहोल राहतो म्हणून. हो बरोबर आहे. आहे ना काका, बरोबर आहे ना? प्रथमेश कुठे गेला? ते तिथं आमचे सचिव बसले आहे. ते काळे शर्ट, ते माहिती, बाकीची माहिती. हो, बाकीची माहिती तिकडून घेऊन घेतो. आता सगळ्यात अगोदर भेट घेऊन येतो साईबाबांची.
आत्ताच थोड्या वेळा अगोदर पूर्ण व्हिडिओ म्हणजे आपण मंदिराचा पूर्ण परिसर दाखवला आहे. तुम्ही बघू शकता आज गुरुवारचा दिवस आहे, तर पुष्कळ भावी भक्त इकडे आले आहेत साईबाबांच्या भेटींना गुरुवारा दिवशी. अजून इकडे टीका लावायसाठी जागा आहे. अरे भाई काय म्हणते? एवढा मोठा फोटो काय काढून राहिला? अरे ब्लॉग करता मी. हां तर हे काय वर्धेतल्या मित्रमंडळी भेटल्या. तर तुम्ही दर गुरुवारी येतात काय? नाही, आजच्या दिवस आता गुरुवारच आहे ना आज. अजून माझा व्हिडिओ म्हणजे मित्र सापडला होता. सॉरी, चल भेटू आपण. तर चला आपल्याला आपण म्हणजे मी तुम्हाला आता मी उलटा चाललो वाटतं. सॉरी, चला इकडून चल रे प्रथमेश इकडे. तर मित्रांनो इकडे साईबाबांचे आशीर्वाद घेणं चालू आहे त्यांच्या पावलांची. अजून इकडून आपण आता फेरी घेतात. तर इकडे साईबाबांची प्रतिमा म्हणजे फोटो ठेवून आहे मित्रांनो. अजून इकडे हनुमानजी बघू शकता तुम्ही. भावी भक्त इकडे आशीर्वाद घेत आहे. अजून जसं की तुम्हाला सांगायचं तर हे अगोदर जुनं मंदिर होतं, आता हे रिनोव्हेशन केलं आहे. तर हे पुष्कळ छान मंदिर झालं आहे मित्रांनो. तुम्ही इकडला परिसर बघू शकता. आतमधल्या परिसरची गोष्ट करायची तर इकडे म्हणजे पूर्ण सामान ठेवणं वाटते. इकडे आपण घुसू नाही शकत म्हणून आपण काही घुसणार नाही इकडे. तर आपला वेळ वाया न घालवता आपण सगळ्यात पहिले पुजाऱ्यांची भेट घेऊ. ठीक आहे. नमस्कार आजोबा, आपला परिचय देऊ शकता का तुम्ही? साई सेवा मंडळाचा उपाध्यक्ष आहे. अच्छा अच्छा. विठ्ठल व्यवहारे. विठ्ठल व्यवहारे. पुजारी एक आजारी असल्यामुळे अच्छा, मला मग इथे थांबावं लागतं. अच्छा अच्छा. 55 वर्षापासून मी मंडळाचा सदस्य आहे. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही साईबाबांची सेवा किती वर्षापासून करता? 55 वर्ष. 55 वर्ष झाले. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. अजून हे आपले मित्र वाटत आहे सोबत, पुजारी आपले मित्र वाटत आहे म्हटलं सोबतचे. हे हो. 2 पुजारी आहे. अच्छा अच्छा. त्याची अँजिओप्लास्टी झाली. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे थांबा लागते ना, 2 जण आवश्यक आहे. असं असं. ठीक आहे. काढलं का तो डबा? हो हो. तर आज गुरुवार आहे तर पुष्कळ भावी भक्तांची भेट दिसत आहे. गुरुवारी आणि मंदिरतर्फे अन्नदान आहे. अच्छा अच्छा. पूर्ण मंदिरातर्फेच आहे. मंदिरातर्फे नाही, काही लोक खाजगी आणतात. ते खाजगी हे जे आहे राहील समोरची ते मंदिरातर्फे आहे. अच्छा अच्छा. तर गुरुवारी असते. अच्छा कोणी भक्त देतात काही. अच्छा, अच्छा. नाही असलं तरी मंदिरतर्फे. आपलं राहणं कुठलं आहे? आपलं म्हणजे इथचं वर्धेचंच आहे मूळ की कोणत्या दुसऱ्या जागेवरचं आहे? वर्धेतलंच आहे. वर्धेतले आहे याने जे स्थापनापासून सुरुवातपासून मंदिरला सहभागी येतच राहतात. राठीची जमात. अच्छा, अच्छा. हे मंडळाचे संस्थापक आहे. संस्थापक आहे जवाहरलालजी राठी. ज्वारकी राठी संस्थापक. त्याच्यापासून तर हे मंदिराचे संस्थापक आहे असे सांगत आहे आपल्याला आजोबा. ठीक आहे. महाप्रसाद हो, मी लहानपणीपासून येत आहे इकडे. तर म्हणजे आता नवीन झालं आहे मंदिर तसं बघायचं तर. हो. परिवर्तन केलं, नवीन परिवर्तन. झालं. हा, नवीन झालं तर एकच गोष्ट झाली आता. नवीन माणसात आम्ही वेगळं. रिनोव्हेशन म्हणजे एकच गोष्ट. जे वाटत आहे ना, जे भक्त ज्याची इच्छा आहे, ज्याची इच्छा आहे, हां. कोणी प्रसादाने वाटू शकते. हो, बरोबर बोलले. इच्छा असल्या कोणी काही करू शकतं असं. बरोबर बोलले. हर हो गुरुवारला संध्याकाळी हो. नाही तर मंदिरातर्फे तर 1500 लोकांपर्यंत आमचं ठरलंच आहे. अच्छा अच्छा. मंदिराचा महाप्रसाद 1500 लोक घ्यायचं आहे हर गुरुवार. मग जसं तुम्ही सांगितलं की यांचे संस्थापक राठीजी होते, तर म्हणजे त्यांचं पिढी दर पिढी आता चालूच आहे का मग? नाही नाही, हे तर गेलं त्याच्यामध्ये आहे ना चिरंजीव आहे त्याची. अच्छा अच्छा. ते पण राठीजीच आहे का मग? ते बसले ये. ते बसले आहे का तिकडे? तर नाही, सगळ्यात पहिले यांचं पंडितजीचं घेऊन घेऊ का संस्थापककडे चालायचं? संस्थापक. ठीक आहे. तर मित्रांनो चला आपण मंदिरातले संस्थापकला भेटूया. सचिव आहे. सचिव आहे. सचिव आहे. नमस्कार काकाजी. नमस्कार, बोला. तर आज गुरुवार आहे तर मी गुरुवारी निमित्त इकडे साई मंदिरात आलो होतो. मी म्हणजे ॲक्च्युली ब्लॉग बनवत आहे.
तर ब्लॉगमध्ये आपल्याला काही इतर माहिती पाहिजे होती मंदिराविषयी, तर तुम्ही एक मंदिराचे सचिव आहेत, तर काय माहिती देऊ शकता तुमच्याकडून? सर तुम्ही जाऊन द्या ना मला इतिहासाचा ट्रस्टी आहे नाही, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकता, अजून इतर माहिती काही प्रॉब्लेम नाही होणार यांनी समोर जाऊन. माझं इंट्रोडक्शन म्हणजे माझं नाव सुभाष जवाहरलाल राठी आहे. अच्छा मी या मंदिरचा सेक्रेटरी आहे अच्छा अच्छा आणि या मंदिराचा सारा देखरेख मी पाहत असतो. पूर्ण माझ्याकडे त्याचं दायित्व आहे अच्छा अच्छा आणि या मंदिराच्या इतिहासाबद्दल आमचे ट्रस्टी विजयराव बोबडे आपल्याला सांगतील. अच्छा अच्छा नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही या मंदिराविषयीची माहिती देऊ शकता का मला? हो हो. सांगा ना मग. मी साई सेवा मंडळाचा सदस्य आहे, अच्छा विजय बोबडे. अच्छा या जागेवरती 1968मध्ये या ठिकाणी श्री साई सेवा मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1970मध्ये श्री साईबाबाच्या मूर्तीची प्रतिस्थापना झाली. तेव्हापासून या ठिकाणी साई मंदिराचं जे पावित्र्य आहे, साई मंदिराचं जे एक मंगलमय ठिकाण आहे ते आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. अच्छा दर गुरुवारला श्री साई सेवा मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आरती संपल्यानंतर महाप्रसाद होत असतो हा. आणि या महाप्रसादाला जवळपास किती लोक राहतात? जवळपास 1000च्या वर महाप्रसादाचा आयोजन केला साई जातं, भक्त आस्वाद घेत असतात, लाभ घेतात. हो लाभ घेत असतात. या साईबाबा मंडळाच्या वतीनं दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होत असते. अच्छा अच्छा आणि तो साईबाबा पुण्यतिथी महोत्सव हा 10 दिवसाचा असतो आणि या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याआधी साईबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या अंतर्गत श्री जवाहरलालजी राठी भाऊ म्हणतो आम्ही त्यांना, ते या खऱ्या साई मंडळाचे आणि साई मंदिराचे शिल्पकार आहेत. अच्छा अच्छा त्यांचा फोटो जो आहे हो बघितला मी, आतमध्ये बघितला फोटो. आणि त्या वेळेस श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या अंतर्गत जे विविध कार्यक्रम आयोजित केले जात होते, त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मुंबईवरून विविध कलाकारांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांनी या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आपली कला सादर केली. त्यामध्ये जयवंत कुलकर्णी येऊन गेले, अनूप जलोटा येऊन गेले, रवींद्र जैन येऊन गेले, त्यानंतर उषा मंगेशकर या ठिकाणी आल्या, त्यानंतर आणखी आपल्याला मनोहरजी उदास आले, चंद्रशेखर गाडगीळ आले, त्यानंतर शंकर शंभू पवार येऊन गेले आणि त्याचबरोबर या ठिकाणी श्री साईबाबांच्या या मंदिराचे शिल्पकार श्री जवाहरलालजी राठी यांची 17 मेला पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित करीत असतो. अशा प्रकारे एक विविध अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केल्यामुळे या मंदिरामध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे श्री साईबाबा याचा संदेश संपूर्ण वर्धा नगरीमध्ये पसरतो आहे. आणि एवढंच नव्हे तर या मंदिराची स्वच्छता, त्यानंतर नीटनेटकेपणा, शिस्तबद्धता, सर्व भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून श्री साई सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सचिव श्री सुभाष राठी, सदस्य झिंपे साहेब, त्यानंतर चंदूभाऊ राठी, त्याच्यात विजय ठाकरे, व्यवहारे, विठ्ठलराव व्यवहारे, हे सर्व विपन्न भंडारीजी, हे सर्व सभासद सक्रिय असतात आणि ते पण आपली सेवा देत असतात. त्यामुळे या ठिकाणी भक्तांना एक वेगळा अशा प्रकारचा आनंद मिळत असतो. अशा प्रकारचं साई मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी टिकून आहे. त्याचबरोबर आम्ही मेडिकलची ॲक्टिव्हिटी, हेल्थ कॅम्प जे असतात, जे आय कॅम्प आहे, ब्लड कॅम्प आहे, त्यानंतर रोग निदान तपासणी शिबिर आहे, अशासारख्या सामाजिक उपक्रमांचं सुद्धा आयोजन या ठिकाणी अजून 2 दिवस आपण फ्री चेकअप करतो. त्याच्यामध्ये होमिओपॅथिकमध्ये डॉक्टर सुभाष अग्रवाल मंगळवार आणि गुरुवारी निशुल्क सेवा देत असतात.
सर्व भक्तांना ट्रस्टतर्फे आहे ना? ट्रस्ट. अच्छा. अजून हे मागे जे आहे आपल्याकडे अपंग लोकांसाठी जे म्हणजे इन्स्ट्रुमेंट भेटल्या जाते आपल्या ट्रस्टकडून आहे का? हां, या ट्रस्टचंच मंगल भवन, साई मंगल भवन या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्या मंगल भवनमध्ये फिजिओथेरपीसाठी आम्ही तो भाग त्यांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये सवलतीच्या दरात ते सवलतीच्या दरामध्ये त्या सगळ्या सुविधा भक्तांना मिळतात. आणखी काय पाहिजे तुला माहिती सांग. धन्यवाद. मला तर पुरेशी माहिती भेटून गेली तसं तर मित्रांनो आत्ताच आपल्याला पुष्कळशी माहिती भेटली आहे सचिव अजून अध्यक्षांकडून मंदिरांच्या. तर चला आपण आता उरलेली माहिती अंदरून घेऊया. अजून नंतर जमलं तर महाप्रसादाचा पण आनंद घेऊया जो गुरुवारी राहतो मंदिरातर्फे. प्रथमेश सर, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप छान वाटलं आणि काही ना तरी चल. तर मला वाटते की इकडे पंडितजी तर नाही आहेत, पण आपण म्हणजे इकडे जेवढे भावी भक्त दिसतात त्यांच्यासोबत आपण भेट घेऊन घेऊया. नमस्कार काकू. ओम साईराम. तर आज आपण गुरुवार दिवशी निमित्त इकडे आल्या सगळ्या ना. तुम्ही सगळ्या मैत्रिणीच आहे का? मैत्रिणीच आहे. ग्रुप आहे. अच्छा अच्छा. तर तुम्ही इकडे म्हणजे दर गुरुवारी येत आहे ना? म्हणजे रोजच येत असाल तसं म्हणायचं तर? गुरुवारी येतो, रोजचं नेम नाही आहे. अच्छा अच्छा. येतो कधी नाही, अच्छा अच्छा. पण गुरुवारी शक्यतो येतो. असं असं चांगलं आहे. अजून काही सांगू शकता का? कारण हा म्हणजे व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावर जाणार आहे. तर म्हणजे तुम्ही एक आव्हान काय देऊ शकता म्हणजे आजच्या पिढीच्या जे मुलं आहेत त्यांना तुम्ही या गोष्टीविषयी काय आव्हान देऊ शकता की म्हणजे देवाची भक्ती करणं गरजेचं आहे की नाही आहे म्हणून? गरजेचं तर आहे, तर आम्ही मुलांना सांगतो. पण आजची जी पिढी आहे ते म्हणजे देवाकडे न जाता नास्तिकताकडे चालली आहे. तर आमच्या मुलं देवाकडे जातात. आज की पीढ़ी तो ज्यादा विश्वास कर ज़्यादा पहले से ज़्यादा विश्वास अभी आप देखोगे तो पहले के मुकाबले अभी ज़्यादा लोग डिवोशन और ये भगवान की तरफ बहुत ज़्यादा विश्वास कर रहे हैं. नाही आता म्हणजे तुमचे घरचे जे मुलं आहेत ते देवाला मानतात हे बरोबर आहे म्हणून तुम्ही तुमची राय सांगत आहे. पण पुष्कळसे असे आई बाबा आहे त्यांना आते बच्चे मानते हैं, बच्चों का विश्वास है पूरा भगवान जी पर, तो बच्चे भी आते हैं. त्यांना म्हणजे कसं वेस्टर्न कल्चर खूप आवडायला लागलं आजच्या काळात. असं नाही, असं काही ते नाही. पण म्हणतात तसं काही नाही आहे, पण देवाचं मानतात. आमच्या मुलं वाढणे करत आहे. आपली संस्कृती आवडते त्याच्यामुळे आणि कसं आपण ते रुजवणं जमलं त्याच्यामुळे त्यांना जसं सांगितलं ते आमच्या इथे लहान लहान मुलं वाढणं करत आहे. हो दिसलं मला. चांगलं माहिती देण्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. ओम साईराम. तर मित्रांनो आताच आम्ही थोड्या अगोदर साईबाबा मंदिरात होतो. अजून आम्ही निघत आहे गजानन महाराज मंदिराकडे. तर आम्हाला पुष्कळ काही माहिती भेटली आहे साईबाबा मंदिराची. तर चला आज गुरुवार निमित्त आपण साईबाबाच्या मागच्या साईडनीच आहे म्हणजे गजानन महाराजाचं मंदिर. तर चला निघूया तिकडे अजून बघूया तिकडे पण मंदिराचा व्हिडिओ घेऊया. अजून भावी भक्तांची अजून पुजारीशी पण भेट घेऊया. ठीक आहे. तर तुम्हाला आता पण व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे मित्रांनो.